शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. राज्यात आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा. मुंबईसह धाराशिव, यवतमाळ आणि साताऱ्यामध्ये सकाळपासूनच नागरिक रांगेत. ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण. राज्यामध्ये व्यावसायिक गॅसचा अभूतपूर्व तुटवडा. तर कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या. गॅस टंचाईमुळे शिवभोजनापासून खाऊगल्लीपर्यंत चूल पर्व या ठिकाणी सुरू. तर संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाट या हॉटेलला सुद्धा गॅस टंचाईचा फटका. राज्यात अवैध सिलेंडर साठवणुकीवर सर्जिकल स्ट्राईक. गोंदियामध्ये 85 ठिकाणी तर जालन्यात आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी. व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळाबाजार वाढला. व्यावसायिक सिलेंडर अभावी नाशिक मुंबई महामार्गावरील हॉटेल्सना टाळं. 8 दिवसांपासून सिलेंडर मिळणार. तर इगतपुरीमधील हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. लग्न सराईला गॅस टंचाईची झळ. गॅस अभावी केटरर्स हवालदिल. पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे मोठं संकट. तर नंदुरबारमध्ये सुद्धा 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत. सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची चक्क वेळ. तर एलपीजीच्या किमतीची 10 ते 15 रुपयांची वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक. राज्यात लेकी असुरक्षित आणि गृहमंत्री दिल्लीत व्यस्त. अहिल्यानगरमधील ऍसिड घटनेवरून संजय राऊतांची टीका. तर फडणवीस सक्षम गृहमंत्री, महिलांसाठी कठोर कारवाई करणार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. अहिल्यानगरमध्ये 6वीतील विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. संगमनेरच्या वडगाव पान या गावातली ही धक्कादायक घटना. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. ऍसिड हल्ल्यानं संगमनेरमध्ये संतापाची लाट. वडगाव पान या चौफुलीवर रास्ता रोको. आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा एल्गार. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं व्हीआयपी दर्शन वादात. पोलीस आणि देवस्थानला नोटीस बजावली. तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. सांगलीसह अक्कलकोटमध्ये गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. मराठवाड्यावर अवकाळीचं संकट. हिंगोलीमध्ये मध्यरात्री वादळी पाऊस. तर धाराशिवमध्ये सुद्धा गारांचा मारा. अवकाळी आणि गारपिटीनं कलिंगड, गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.